नमस्कार मैत्रिणींनो, मी शीतल तुमचे आपल्या शहरातले गावकरी या यूट्यूब चॅनलवरती म्हणजेच डेली व्लॉगवरती मनापासून स्वागत करते। मैत्रिणींनो, हा व्हिडिओ खरं तर डिलीट झाला होता। हा व्हिडिओ तेव्हाच आहे जेव्हा आम्ही गावाकडून आलो होतो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे। तुम्ही तर पाहू शकता की घरामध्ये किती सारा पसारा झाला होता। मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा आम्ही गावाकडून आलो होतो तेव्हा की मी महिनाभर इथं नव्हते, त्यामुळे घर सर्व मिस्टरांच्या हवालीच होतं आणि त्यामुळे घरामध्ये पहा किती पसारा झालाय। एकतर दिवसभर प्रवास करून दमले होते आणि तब्येत पण ठीक नाही आहे, त्यामुळे मी आल्या आल्या काहीच करत बसले नव्हते। फक्त जे काही बाहेरून आणलं होतं ते जेवण वगैरे केलं आणि थोडंफार पाणी वगैरे भरलं होतं, तेवढंच मी आले त्या दिवशी केलं होतं। नंतर आराम करत केला होता, म्हटलं उद्यापासून सुरुवात करता येईल। तर आज पहा सकाळी सकाळी हा केवढा सारा पसारा झालेला आहे। मला तर काय कुठून सुरुवात करावी हे समजत नव्हतं, परंतु म्हटलं की मिस्टरांना देखील आता कामावर जायचं आहे, मग त्यांनाच अगोदर कामावरती पाठवावं, नंतर आपले दिवसभर काय असेल ते पसारा आवरत बसावं। तर मग मी हे किचनवरती असा पसारा आवरत बसले होते। तर या दोघांचा इकडे व्यायाम अशा प्रकारे चालू होता। हे बघा, यांचा व्यायाम नेमकं व्यायाम करतात की मस्तीच करतात ह्यांनाच माहिती, पण दोघे बाबले असे व्यायाम करत बसले होते। यांना पाहून मला पण वाटायचं की आपण देखील व्यायाम करावा, परंतु काय करणार ना, स्त्रियांच्या मागे कामच एवढं असतं की कधी व्यायाम करणार। नेमकं कामाच्या टायमिंगमध्ये स्वयंपाक किंवा काही ना काही चालूच असतं। तर मी अगोदर आपलं किचन आवरायला घेतलं। किचनवर पाहू शकता तुम्ही किती सारा पसारा झालेला आहे। तर सर्वात अगोदर मी किचनवरची भांडी, ही जी खरकटी भांडी होती ती बेसिनमध्ये काढून घेतली व जी काही लागणारी भांडी होती ती एका साईडला ठेवून दिली। त्यानंतर आदल्या रात्रीची जेवण केल्याची भांडी पडलेली होती, म्हटलं ती घासून घ्यावं। तर पाहिलं तर काय की घरामध्ये साबणच नव्हता। मग मी काय केलं की आता एवढे सकाळी सकाळी कुठे दुकाने उघडे असणार, त्यामुळे मी निरमा घेतला व म्हटलं की चला आता सध्या तरी त्याच्यावरच भागवावं व दुकान उघडल्यानंतर साबण घेऊन येता येईल। म्हणून मग मी अगोदर सर्व खरकटे भांड्यातील कचरा वगैरे काढून घेतला व निरम्यानेच भांडी घासायला सुरुवात केली। पण काय झालं ना, मला तर निरम्याने मी कधी भांडी घासली नव्हती। अगोदर माहेरी असताना घासायचे, निरमा व राख ही मिक्स करून घासायचे, पण त्यामुळे व्यवस्थित घासता येत होती। फक्त निरम्याने ती मला व्यवस्थित घासल्यासारखीच वाटत नव्हती। पण म्हटलं जाऊ द्या, आता सध्याचा तरी वेळ कसा तरी भागवावा व नंतर परत पाहता येईल दिवसभर काय असेल ते। मग मी अगोदर सकाळी सगळे अगोदर किचनवरच साफसफाई केली व भांडी घासून घेतली, कारण किचन जर स्वच्छ नसेल तर आपल्याला पण काम करावंसं वाटत नाही। त्यामुळे सर्वात अगोदर सुरुवात ही किचनपासूनच केली। तर बेसिनमध्ये देखील खूप राडा झाला होता। आपण स्त्रिया काय करतो की आपली भांडी घासून झाली की बेसिन हे नेहमी घासून घेत असतो, परंतु पुरुष मंडळी तसं करत नाहीत। त्यांचं भांडी घासणंच मुश्किल, तर ते बेसिन त्यांनी कधी घासावं। त्यामुळे सर्वात अगोदर मी भांडी घासून झाल्यानंतर बेसिन घासून घेतलं। त्यानंतर स्वयंपाकाची तयारी केली। म्हटलं आता ह्या दोघांना अगोदर पाठवावं, मिस्टरांना कामावर पाठवावं, गुरुला शाळेत पाठवावं, म्हणजे आपलं दिवसभर करता येईल। म्हणून मग सर्वात अगोदर पीठ मळण्यास सुरुवात केली। मी कणिक मळायचं म्हटलं की वाटीने मोजून घेत असते, म्हणजे त्याप्रमाणे मला व्यवस्थित चपात्यांचा अंदाज लागतो की आपल्याला दिवसभर किती चपात्या वगैरे लागतील ती। माझे एका वाटीनुसार 2 चपात्या होतात, अशा प्रकारे मी प्रमाण मळत असते, प्रमाणानुसार पीठ मळत असते। तुम्ही कशा प्रकारे प्रमाण घेता किंवा ठरवता हे नक्की सांगा। कणकेमध्ये थोडं थोडं पाणी घालून ती व्यवस्थित हाताने दाब देऊन जर मळली तर ती खूप छान मळली जाते व थोड्या वेळ भिजत ठेवायची, म्हणजे त्याच्या खूप छान चपात्या फुलतात किंवा खूप छान चपात्या होतात। मी नेहमी असंच करते। काही स्त्रिया डायरेक्ट खूप सारं पाणी घालून कणिक पातळ करतात, पण तसं एकदम पाणी कधीच घालू नये। त्यानंतर पाहिलं तर शेंगदाणे होते, परंतु ते भाजलेले नव्हते। मग भाजी तर करायची होती, त्यासाठी मी सर्वात अगोदर शेंगदाणे भाजून घेतले व शेंगदाणे भाजत मी आपली भाजीची देखील तयारी करायला लागली। गावाकडून जे काही माळवं आणलं होतं त्यामध्ये थोडेफार वांगे होते, मग म्हटलं की चला आता भरलेलं वांगच बनवावं। माझी आई ही लहानपणापासून मी पाहत होते की माझी आई जेव्हा केव्हा वांग्याची भाजी करेल तेव्हा ती भरलेलं वांगच बनवायची आणि आम्हाला देखील ते खूप आवडायचं। तेव्हा म्हणजे सवयच लागलेली आहे की जेव्हा केव्हा वांग्याची भाजी करायची असेल तर मी भरलेलं वांगच बनवत असते।
काय भानगड आहे माहिती नाही, पण वांग्याची कोणतीही भाजी कोणत्याही प्रकारची असू द्या खूप छान लागते. मला तर वांग्याची भाजी खूप आवडते. माझी एक मैत्रीण विदर्भाची होती, तिने मला एकदा डाळबाटीसोबत जी वांग्याची घोटलेली भाजी बनवतात ना, ती दिली होती मला बनवून. मला ती एवढी आवडली होती की मी ती बऱ्याच वेळा त्याच्याकडून रेसिपी घेऊन ट्राय करायला बघितली, परंतु त्याच्यासारखी मला ती जमलीच नाही, म्हणजेच विदर्भाची सर मला आली नाही. परंतु खरंच खूप छान ती घोटलेली वांग्याची भाजी तुम्हाला जर माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा की कशी बनवायची वगैरे. ती मला एवढी आवडते की मी बऱ्याच वेळा ट्राय करते, पण माझी बनतच नाही. त्यानंतर भाजी शिजायला टाकल्यानंतर मी चपात्या वगैरे लाटायला घेतल्या. त्यानंतर अचानकच दुपारी चिकन बनवण्याचा बेत ठरला, त्यामुळे मी नाश्त्यापुरत्या व डब्यापुरत्या चपात्या लाटल्या व उरलेली कणिक ही फ्रीजमध्ये ठेवून दिली. तरी ते मिस्टरांचं स्वतःचा डबा स्वतः भरण्याचं काम चालू होतं. म्हटलं बरं झालं, काही ना काहीतरी फायदा झाला. नंतर डब्बा भरून ते कामावर निघाले, तेव्हा गुरु देखील रिक्षाची राऊंड मारण्यासाठी त्यांच्यासोबत चालला होता. तर हे पहा, महिनाभरानंतर रिक्षाचे राऊंड मारत होता तर किती जास्त खुश होता. खरं तर त्याला देखील आज शाळेत पाठवायचं होतं, परंतु गावाकडून इकडे आल्यानंतर त्याच्या पाण्यात बदल झाल्यामुळे त्याच्या पोटात इन्फेक्शन वगैरे झालं व त्यामुळे त्याचं पोट बिघडू लागलं. म्हणून म्हटलं की जाऊ द्या, आता 1-2 दिवस शाळेतच नको पाठवायला, तब्येत जेव्हा ठीक होईल तेव्हाच शाळेत पाठवता येईल. मग नंतर रिक्षाची राऊंड कमी पडली की काय म्हणून परत तो सायकलीच्या राऊंड मारत बसला. खूप दिवसांनी त्याला सायकल भेटली होती, तर त्याने आल्यापासून सायकल सोडायचं त्याचं काही नावच घेत नव्हता. मुलांना लहान सहान गोष्टीत किती आनंद मिळतो का नाही. आपलं लहानपण कसं गेलं हे आपल्याला समजलं नाही, त्यामुळे मुलांचं लहानपण हे त्यांना त्यांच्या मनाने जसं पाहिजे तसं जगून द्यावं. त्यानंतर घरात शिरले तर हे बघा किती सारा पसारा पडलेला होता. या ज्या पिशव्या आहेत ह्या आम्ही गावाकडून आणलेल्या पिशव्या आहेत. घरामध्ये झाडू देखील सकाळपासून मारलेला नव्हता. उठल्यापासून फक्त किचनच आवरलं होतं व स्वयंपाक केला होता. मग म्हटलं चला आता झाडू मारून घ्यावा, म्हणून मग झाडू मारण्यासाठी देखील खाली थोडी देखील जागा शिल्लक नव्हती. त्यामुळे मग अगोदर म्हटलं की या पसाराच हे सर्व आवरून घ्यावा. या पिशव्या गावाकडून आणलेल्या होत्या. यामध्ये गावाकडे वापरलेली ही काही कपडे होते. मग माझं कसं आहे ना की गावाकडे आपण किती कपडे धुतले तरी इथं आल्याशिवाय, गावाकडे जाऊ द्या कुठे जाऊ द्या, पण तिथे आपण किती कपडे धुतले तरी मला इथं आल्यानंतर ते एकदा धुतल्याशिवाय ते कपाटामध्ये ठेवू वाटत नाहीत किंवा घालू देखील वाटत नाहीत. त्यामुळे मी प्रत्येक वेळेस ही इकडे आल्यानंतर कपडे धुतच असते. म्हणून मग ती सर्व कपडे मी एका मोठ्या पिशवीमध्ये भरून ठेवली. तर यामध्ये आमचे पप्पाचे जे मित्र होते त्यांनी एकदा मला घरी बोलवलं होतं. त्या असा ड्रेस मटेरियल तेव्हा त्यांनी मला घेऊन दिलेला होता. तर तो कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. त्यानंतर मग जो काही पिशव्या पसारा होता तो मी एक एक करून आवरण्यास सुरुवात केली. तर गुरु देखील हे असं मध्ये मध्ये करत होता. हेल्प करायची तर दूर, पण पसारा काही ना काही वाढवून ठेवण्याचं काम चालूच असतं. तर अशा प्रकारे मी सर्व पसारा हे खालचा आवरून घेतला. तर म्हटलं बेडवरती हे बघा कितीच म्हणजे हे झालेलं आहे. या दोघांनी कपड्याच्या गाड्या तर घातल्या, परंतु आत ठेवण्याचं काम ते माझ्यासाठी यांनी ठेवलं होतं, म्हणून मग ते देखील बेडच्या ड्रॉवरमध्ये ठेवून दिलं. नंतर आमच्या गुरुचा हा बाबू हा इकडे तिकडे सारखा पडलेला असतो. तो म्हटलं व्यवस्थित एका साईडला ठेवून द्यावा. व बेडशीट ही कधी झटकली पण होती का नव्हती माहिती नाही महिनाभरात, त्यामुळे अगोदर ती बेडशीट धुवायला टाकली. तर हे बघा बेडवर किती धूळ बसलेली आहे, म्हणजे यांनी बेडशीटसुद्धा महिनाभरात कधी काढलीसुद्धा नसणारी. म्हणून मग अगोदर ती धुवायला टाकली व बेडवरती असं हे गोधड ज्याला आम्ही लेपाटं म्हणतो ते अंथरून घेतलं. बेडवरती बेडच्या गादीसाठी मॅट्रेस वगैरे असतं, हा प्रकार मला खरंच आजपर्यंत माहिती नव्हता. मी एका यूट्यूबवरती चॅनलवरतीच पाहिलं होतं की मॅट्रेस देखील असते, परंतु तो प्रकार माहिती नाही, त्यामुळे मी काही त्याच्या जास्त नादी लागली नाही. म्हटलं नंतर बघता येईल. तर गुरुचा बाबू हा गुरुसारखाच निघाला की तो एका जागेवर बसायलाच नाव घेईना. मग ते बेड वगैरे झटकून झाल्यानंतर ते जे काही धूळ वगैरे होती तसेच सर्व झटकून ही घर झाडण्यास सुरुवात केली. तर बघा घरामध्ये केवढा सारा कचरा निघाला. अशा प्रकारे हे घर झाडून घेतलं. तर किचनवरती परत अजून तेवढाच राडा झाला होता. कसं आहे ना स्त्रियांचं की दिवसभर काही केलं तरी किचन काही सुटत नाही. आपण म्हणतो की काही जण म्हणतात की स्त्रियांना काय काम असतं, पण
कोण सांगणार की अरे बाबा दिवसभरात किती काम असतं ते. किती जरी म्हटलं तरी हे जे दिवसभर तो म्हणजे घरामध्ये राडा झालेला असतो हे काही असंच सहजासहजी आवरलं जात नाही. स्त्री जेव्हा इथे दिवसभर घरात राबते तेव्हा तुम्हाला संध्याकाळी घरी आल्यानंतर घर स्वच्छ दिसत असतं. त्यानंतर किचनवरची भाजीची कढई, तेलाची केटली रिकामी करून सर्व भांडी घासण्याचे एक ठेवली व किचन हे साफ करून घेतलं. नंतर स्वच्छ आंघोळ करून अगोदर स्वतःच आवरण्यास सुरुवात केली. कारण गावाकडे राहून महिनाभरात चेहरा खूपच जास्त डल झालेला होता. गावाकडील वातावरण, टेन्शन तसेच तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे मी चेहऱ्याकडे वगैरे असं जास्त काही लक्षच देत नव्हते. त्यामुळे बघा चेहऱ्यावर किती जास्त म्हणजे डलपणा आलेला आहे. असं काही जास्त उजळ माझा चेहरा नाही आहे, परंतु थोडंफार जो आपला तजेलदार चेहरा आपण म्हणू शकतो तो तजेलपणा पूर्णपणे गेलेला होता. म्हणून मग मी घरात जे काही प्रोडक्ट होते ते चेहऱ्यावर लावले, जसे की मॉइश्चरायझर व सनस्क्रीन क्रीम लावून घेतली. गावाकडून आल्यामुळे, प्रवासामुळे तसेच धूळमातीमुळे केस देखील खूप जास्त खराब झाली होती. खरं तर मला आजच केस धुवायची होती, परंतु उद्या उपवास होता म्हणून म्हटलं की चला उद्या उपवासा दिवशीच धुता येईल. म्हणून मग आज काय केलं की केसांच्या मुळांपासून तेल लावलं, म्हणजे जेणेकरून उद्या व्यवस्थित स्वच्छ केस धुता येतील. तसेच ॲपर लिप्स देखील खूप जास्त वाढल्या होत्या, मग ते देखील अगोदर करून घेतले, कारण ते मलाच खूप कसं तरी वाटत होतं. मग स्वतःचं आवरून झाल्यानंतर म्हटलं चला गुरुला देखील आवरून घ्यावं. त्या अगोदर कपडे वगैरे भिजू घातले व त्याला असं बाहेरच पटांगणामध्ये आंघोळ घालण्याचं ठरवलं व त्याला बाहेरच आंघोळ घालत बसले. कसं आहे ना, आपल्यालाच प्रवास करून खूप असं मरगळ आल्यासारखं वाटतं की व जेव्हा आंघोळ करेल तेव्हाच फ्रेश वाटतं. तसंच लहान मुलांचं देखील असतं. मग त्याला अगोदर माझं आवरून झाल्यानंतर त्याला आंघोळ घातली व त्याचं आवरून घेतलं. तर त्याच्या आंघोळ घालताना जेवढी मस्ती नव्हती तेवढे कपडे घालताना तो मस्ती करत असतो. हे बघा त्याचे कपडे घालताना केवढी मस्ती चालू आहे. कधीच एका जागेवर शांत बसत नाही. 5 मिनटं बसायचं असतं, पण ते देखील त्याला बसवलं जात नाही. असं मध्ये मध्ये करणं चालूच असतं. अशा प्रकारे त्याचं आवरून माझं बाळ असं छान छान दिसायला लागलं. नंतर दोघांची अंघोळ झाल्यानंतर नंतर वेळ आली जेव्हा आता देवपूजा करण्याची. मग हे तुम्ही पाहू शकता, हे देवघर काय आमचं खूप मोठं नाही आहे, कारण सर्व देव हे गावीच सासू सासरे असल्यामुळे त्यांच्याकडेच आहेत. व आमच्या इथे म्हणतात की जे सासू सासऱ्यांकडून आलेत त्याच देवांची आपण पूजा करावी, किंवा 2 ठिकाणी देव नसून आहेत. त्यामुळे मग जे आमचे देव आहेत ते गावीच आहेत व हे थोडेफार आम्ही जे इथले जवळपासचे गणपती होते तिथले गणपती व काही छोटे मोठे आपले देवांच्या मूर्त्या आणलेल्या होत्या. तसं तर नवीन देव घेऊ शकत नाहीत. तर जोपर्यंत सासू सासरे आहेत तोपर्यंत आपल्याला मुलांना किंवा सुनांना नवीन देव घेता येत नाहीत. त्यामुळे मग आम्ही त्या देवांची पूजा केली व जेवण वगैरे केलं. त्यानंतर म्हटलं की आता कपडे वगैरे धुवून घ्यावं, म्हणजे ते वाळतील. तर सर्वात अगोदर ही गुरुची बॅग वगैरे जी खूप मळाली होती, म्हटलं आता गुरुला शाळेत जायचं आहे तर अगोदर त्याला लागणारे कपडे धुवून वाळू घालावेत, म्हणजे ते व्यवस्थित वाळले जातील. मग कपडे धुवून झाल्यानंतर त्यानंतर वेळ आली भांडी घासण्याची. आमच्या शेजारच्या आजी या त्यांच्या मुलांना शाळेत सोडवण्यासाठी गेल्या होत्या. मग त्यांना साबण वगैरे आणायला लावला व त्यानेच भांडी व कपडे धुवून घेतले. तर आजचा दिवस हा एवढ्याच कामामध्ये गेला, कारण मध्ये कोण ना कोण भेटण्यासाठी येत होतं, तसेच फोन येत होते. तर आजचा दिवस कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा.